केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपीने केली आहे। त्यासाठी त्यांनी कालपासून आंदोलन सुरू केलं। म्हणजे सभागृह अनेक वेळा याच गोष्टीमुळे तहकूब देखील झालं होतं। त्यानंतर आता आपण पाहतोय की स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे, अभिजित दिपके आणि इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भेटीसाठी जंतर मंतरवर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आणि थोड्याच वेळामध्ये शरद पवार हे देखील आता जंतर मंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सीजेपीने काल संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी देखील झाले। त्यानंतर आज सीजेपीच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी देखील उघडपणे या ठिकाणी पाठिंबा दिलाय। शरद पवार, सुप्रिया सुळे आता जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये आता जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे। संवाद साधतायत शरद पवार अभिजित दिपके यांच्याशी। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। स्वतः राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेले आहेत। याआधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या संदर्भात करण्यात आली होती। त्यानंतर आता काल विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर या लाठीचार्जचे आदेश देणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मोदी यांचा राजीनामा द्या अशी मागणी या ठिकाणी राहुल गांधींनी केली आहे। माइक आणि तिसरं सोनम वांगचुकची इमिजिएट रिलीज झाली पाहिजे, कारण की त्यांच्यावर उपचार चालू आहे दवाखान्यात। त्यांचं उपोषण अजूनही चालूच आहे। ते एका प्रकारे त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि एफआयआर मागे घ्यायचे, एफआयआर मागे। आणि जेवढ्या स्टुडंट्सवर एफआयआर केलेली आहे, डिटेन केलेले आहे पोलिसांनी, त्या सगळ्या स्टुडंट्सला सोडण्यात यावं। फक्त दिल्लीत नाही, मुंबईतही सगळे एफआयआर केलेले आहे, ऑल ओव्हर इंडिया। हो, आम्ही मोबिलाइज अजिबात नाही केलं, आम्ही कॉल पण दिला नव्हता। लोक स्वतःहून करतायत हे। हा लोकांचा राग आहे, पण आता सरकार म्हणजे जिकडे तिकडे एवढं ब्रुटली वागते स्टुडंट सोबत। साहेब, दिल्ली पोलीस वरती पण इन्क्वायरी, दिल्ली पोलीसवर इन्क्वायरी झालीच पाहिजे। जशा प्रकारे या ऑफिसर्सने मारलेलं आहे सर, ऑफिसर वरती आणि डीसीपी वरती इन्क्वायरी, मुलींना शिव्या घालून मारलेले, मुलींचे कपडे फाडलेले, मेल पोलीस ऑफिसर्सनी मुलींचे कपडे फाडले। 15-16 वर्षांचे मुलींचे कपडे फाडले दिल्ली पुलिसच्या मेल पुलिस ऑफिसर्सनी। हिंदी में बोलो। दिल्ली के जो पुलिस ऑफिसर्स है, मेल पुलिस ऑफिसर्स जो मर्द थे, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के सर जो मेल पुलिस ऑफिसर्स थे दिल्ली पुलिस के, उन्होंने 15-16 साल की लड़कियों के कपड़े फाड़कर उनको पीटा है। एक लड़की की छाती पर पैर देकर दिल्ली के पुलिस वालों ने पीटा है उनको। मराठी में एक एक करून विचारा, एक एक करून विचारा। हा, बोला तुमचा प्रश्न काय? तुम्ही कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा झाली? कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा? हमारी जो डिमांड्स है वो डिमांड्स बड़ी क्लियर है। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना ही चाहिए। जिन बच्चों ने आत्महत्या करी है उनको 1 करोड़ रुपए का कंपनसेशन उनकी फैमिलीज को मिलना चाहिए। तीसरी डिमांड हमारी थी